बघता बघता टूर निघाली की कुठे म्हणून काय विचारता। मागच्या कित्येक दिवसांपासून आपण ज्याची जाहिरात करत होतो ती दुबई बिझनेस टूर अखेर निघाली। येत्या शुक्रवारी 10 तारखेला आकार परिवारातले निवडक 25 उत्साही मराठी शिलेदार दुबईला निघालेले आहेत। आता ही दुबई बिझनेस टूर नेमकी काय असेल याबद्दल मी मागेच पुसटशी कल्पना आपल्याला दिली होती, पण आज जरा इसकटून सांगतो। तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9। मित्रांनो नमस्कार, मी 2024 साली जानेवारी महिन्यात याच दिवसात दुबईला गेलो होतो। एका बिझनेस प्रपोजलचं प्रमोशन होतं आणि आपल्या दुबईतल्या कंपनीची ओळख महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला करून द्यायची होती, त्यासाठी ती टूर होती। दुबईतल्या माझ्या 5 दिवसांच्या वास्तव्यानंतर मी तिथल्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज बद्दलचे जे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर सादर केले होते ते पाहून अनेकांनी फोन केले, मला संपर्क साधला। आपल्या ट्रायझोन कॉर्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीच्या मार्फत काहींचा इथला लोकल व्यवसाय दुबईत सेटही झाला। तिथल्या काही धडपड्या उद्योजकांना ट्रायझोनमुळे प्रोजेक्ट फंडिंग मिळालं, जे दुबईत धडपडत होते त्यांना। रिअल इस्टेटमधले 2 प्रोजेक्ट दुबईत उभे राहिलेत, ज्याच्यात ट्रायझोन हा मीडिया पार्टनर आहे, त्यांच्या प्रोजेक्ट फंडिंगचं काम पाहतोय। आता गंमत म्हणजे ठाण्यातून कुटीरोद्योग चालवणाऱ्या आपल्या एका सबस्क्रायबरने तर दुबईला आपला जो सहकारी आहे मोहित नाईक याच्या हट्टानं मागे लागून अक्षरशः पिच्छा पुरवून आपले प्रॉडक्ट्स दुबईत कसे पोहोचवता येतील, तिथे ते कसे विकले जातील याची व्यवस्था करून घेतली। मी जेव्हा दुबईला गेलो होतो त्याच्या आधी आपण आपल्या चॅनलवरून सॅटर्डे क्लब नावाची सिरीज चालवत होतो दर शनिवारी। त्यातून आपण अनेक उत्तम व्यवसाय आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। दुबईतल्या अनेक मराठी उद्योजकांना या सिरीजमुळे आपल्या व्यवसायाचं प्रमोशन करावंसं वाटलं। त्यांना डिजिटल मार्केटिंगची ताकद कळलेली आहे। सोशल मीडिया आणि यूट्यूब सारखं सशक्त माध्यम या लोकांनी जोखलेलं आहे आणि ते त्याचा वापर करतात प्रभावीपणे। त्यांनी आकार परिवारासह दुबईतल्या ट्रायझोन कॉर्पोरेट सर्व्हिसेसची मदत घेतली। हा संवाद खरं तर पुढे वर्षभर सुरूच होता माझा आणि त्यांचा। मध्येच आपण मराठी माणसांसाठी शेअर बाजाराचा हा उपक्रम सुरू केला, त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला आहे। पण शाश्वत उत्पन्न जिथून मिळेल असा व्यवसाय मराठी माणसानं करावा हा माझा हेतू आजही कायम आहे। शेअर बाजार हा शेवटी सट्टा बाजारच नाही का। आज शेअर बाजार किंवा ट्रेडिंग याला जगन्मान्यता मिळालेली असली तरी एक व्यवसाय म्हणून शेअर बाजारात शिरायला मराठी माणूस थोडासा कचरतच असतो, अगदी आजही कचरतोच। मग अशा वेळी मुंबई महाराष्ट्रातल्या अनेक चिकित्सक जिज्ञासू अशा मराठी व्यावसायिकांना दुबईतलं विस्तीर्ण मार्केट खुणावत असतं। तिथं संधी ही एकटी येत नाही तर खोऱ्यानं एकसाथ येतात, त्या फक्त आपल्याला व्यवस्थित ग्रॅब करता आल्या पाहिजे। म्हणून ही चिकित्सक मंडळी जी आपल्या आकार परिवाराचेच सदस्य आहेत त्यांना दुबईला प्रत्यक्ष यायचं होतं, तेही माझ्यासोबत। मग हा दुबई बिझनेस टूरचा विचार मनात आला। आपण आवाहन केलं आणि शेकडो लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। पण आपली काय टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी नाही ना, एवढं सगळं कसं मॅनेज करणार। म्हणून आपल्या पहिल्या टूरला फक्त 25 लोकांनाच घेऊन आपण जातोय। विमान भाडं आणि तिथलं हॉटेलमधलं राहणं खाणं प्लस साईट सीइंग याचा जो ॲक्च्युअल खर्च होता तो एकत्रित करून तेवढेच पैसे या टूरसाठी आपण चार्ज केलेले आहेत। इथं पहिल्यांदाच जे दुबईला जाणार आहेत त्यांना दुबईत फिरणं, दुबई पाहणं, एन्जॉय करणं हे यात शक्य होतंय। आणि 2 दिवस या टूरच्या खऱ्या उद्देशानुसार आयोजित केलेल्या बिझनेस मीटअप किंवा सेमिनार्स यांना हजेरी लावता येणार आहे। 10 जानेवारीला मुंबईहून प्रस्थान आणि 14 जानेवारीला अबुधाबीच्या स्वामीनारायण मंदिरात दर्शन करून मुंबईकडे प्रयाण, अशी ही या टूरची सांगता होणार आहे। दुबईतले प्रथितयश मराठी उद्योजक या बिझनेस कॉन्क्लेव्हला आणि मीटअपला उपस्थित राहतील, आपल्या लोकांना मार्गदर्शन करतील। दरम्यान अनेक लोक एकमेकांना भेटतील, नव्या ओळखी होतील आणि आपला व्यवसाय वाढवण्याच्या नव्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करता येतील। माझा उद्देश, माझी नियत साफ आहे। मराठी माणसानं अटकेपार झेंडा रोवावा, आपला व्यवसाय वाढवावा, पैसा कमवावा, स्वतः समृद्ध व्हावं आणि मग आपल्या मराठी समाज बांधवाला मदतीचा हात द्यावा। कोविडनंतर मीही बेरोजगार झालो होतो, भविष्याच्या चिंतेनं हतबल झालो होतो, पण आकार DG9 या चॅनेलला माझ्या मराठी माणसांनी उचलून धरलं, मला डोक्यावर घेतलं। चॅनेल तर सुरूच आहे, सोबत माझे जुने व्यवसायही चांगले चालू लागलेत। स्वामी कृपेनं मी चणचणीच्या गर्तेतून बाहेर पडलोय। आता माझं कर्तव्य आहे की मी माझ्या
मराठी माणसाला, मराठी बांधवाला हात द्यायला हवा. ज्याला काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे त्याला मदत करायची, हा आपला उद्देश आहे. आणि हा या बिझनेस टूरचा मूळ उद्देश आहे. दुबई हे डेस्टिनेशन जरूर आहे, पण ही सिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज म्हणूनही ओळखली जाणारी एक नगरी आहे. तिथं आज असंख्य मराठी माणसं स्थिरावली आहेत. कोणी नोकरी करतंय, कोणी व्यवसाय करतंय स्वतःचा, आणि ते नुसते स्थिरावलेले नाही आहेत तर संपन्न आहेत. हे बघून आनंद होतो. आणि ही या संपन्न मराठी माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत जावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी माझी धडपड आहे. त्यासाठी ही बिझनेस टूर आहे जी दुबईला निघाली आहे. टूर निघाली. दुर्दैवानं या पहिल्याच टूरला काही सबस्क्रायबर्सना ज्यांना यायचं होतं त्यांना सोबत घेता आलेलं नाही आहे. त्यांच्यासाठी दुसऱ्या ट्रिपचं आयोजनही लवकरच करता येईल का असा विचार सुरू आहे. पण आता तुर्तास या पहिल्या ट्रिपसाठी तुम्हा साऱ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे. पूर्वी कोणी परदेशी निघालं की म्हणायचे शुभास्ते पंथानं. कमेंट्समध्ये जरूर या शुभेच्छा पडतील ही मला खात्री आहे. तेव्हा आता या क्षणी तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.